तर नमस्कार मित्रांनो, नावामध्ये शुभम. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. कॉलेज काळातील ज्युनियर व सिनियर यांच्याशी ठेवलेले चांगले संबंध हे कॉलेज काळानंतर सुद्धा कसे उपयोगी ठरू शकतात याचा अनुभव मला आला. गुहागरमधील एका दादांचा कॉल आला. शुभम भावा, 2 टन गांडूळ खताची रिक्वायरमेंट होती, मिळेल का? मी क्षणाचाही विलंब न करता पटकन त्यांना हो म्हटलं व माझ्या तयारीला लागलो. त्यानुसार पटकन शेडमध्ये आलो व लाईट लावली. तोपर्यंत बने काका एकत्र झालेले ढिकळे फोडत होते. त्याप्रमाणे मी सुद्धा त्यांना मदत करायची ठरवली. मी सुद्धा फावडे उचलले व सर्व ठिकळे फोडायला लागलो. सर्व ठिकळे मोकळे झाल्याची खात्री केल्याच्या नंतर गांडूळ खत चाळायची मशीन सुरू केली. मशीन सुरू झाल्याच्या नंतर पटापट घमेल व फावडे उचलले व खत चाळायची प्रोसेस सुरू केली. या दरम्यान दादांचा पुन्हा एकदा कॉल आला. शुभम भावा, ऑर्डर येत्या 2 दिवसात मिळेल का? मी पटकन हो म्हटले व माझा कामाला स्पीड वाढवला. सुदैवाने लाईटने कुठचाही घोळ घातला नाही, त्याच्यामुळे खत पटापट चाळायला मदत होत होती. आपली खत चाळायची मशीन कशी आहे तुम्ही पाहू शकता. वरून खत टाकल्याच्या नंतर दगड, गोटे किंवा इतर कुठची घाण असेल तर ती पुढे निघून जाते व फाईन पावडर जी काय आहे ती खाली पडते. याच्यामुळे खत आपल्याला एकदम चांगल्या प्रकारचे मिळते आणि खताची क्वालिटी जर चांगली असेल तरच आपल्याला रिपीट कस्टमर मिळू शकतात. त्यानंतर आमचे बने भाऊ मला पटापट खत भरून देत होते व ते खत आपण मशीनच्या सहाय्याने चाळत होतो. ऑर्डर खूप कमी वेळ द्यायची असल्यामुळे कामाचा वेगसुद्धा वाढवावा लागत होता. सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर फायनल प्रोडक्ट तुम्ही बघू शकता, जे की आपण पॅकिंग करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमची झाडे सुदृढ व सुपीक बनवायची असतील तर लवकरात लवकर आपले गांडूळ खत ऑर्डर करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.